मुंबईतील कुर्ल्यामध्ये भीषण अपघात झालाय। बेस्ट बसनं 36 जणांना चिरडलेलं आहे। भरधाव बेस्ट बस कुर्ला मार्केट आणि सोसायटीत घुसल्यानं हा अपघात झालाय। बेस्ट बसनं चिरडल्यानं 5 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले। मुंबईतील कुर्ल्याच्या LBS रोडवरील दुर्घटनेचा थरार हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। बेस्ट बसचा चालक संजय मोरेला कुर्ला पोलिसांकडून अटक करण्यात आली। याविषयी अधिकची माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहे। नक्कीच विक्रांत, पाहायचं झालं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू आहे तो झालेला आहे आणि जवळपास 31 जणांवरती जवळच्याच भाभा रुग्णालयामध्ये उपचार आहेत ते सुरू आहेत। कालच या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील भेट दिलेली आहे आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी देखील चर्चा केलेली आहे। आता आपण अपघात झाला त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर परिस्थिती पाहायची झाली तर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी आहेत, जे येऊन या बसने आहे ती मोठी धडक दिलेली आहे आणि आता या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे पंचनामा देखील सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। पोलिसांच्या माध्यमातून हा पंचनामा काल रात्री देखील झाला आणि आज सकाळी पुन्हा एकदा पोलीस पंचनामा करण्यासाठी या स्पॉटवरती आलेले आहेत। काल ह्याच कुर्ल्याच्या मार्केटमधून ही जी बस आहे ती भरधाव वेगाने पुढे आली आणि जवळपास 10 पेक्षाही जास्त गाड्यांना या ठिकाणी त्यांनी ठोकर आहे ती दिलेली आहे आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक जे रस्त्यावरून चालत होते त्यांना देखील ही मोठ्या प्रमाणात ठोकर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा जो खांब आहे तो या सोसायटीच्या बाहेर होता आणि त्यासोबतच हा सिमेंटचा खांब हा देखील या सोसायटीच्या बाहेर होता। या सोसायटीच्या बाहेर असलेल्या सिमेंटचा खांब आणि लाईटचा पोल या दोघांनाही मोठी धडक देत ही जी गाडी आहे, बस आहे ती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे असलेल्या सोसायटीमध्ये शिरली। हा जो संपूर्णपणे रहदारीचा रस्ता आहे आणि हाच रस्ता आहे तो स्टेशन परिसराकडे जातो। 323 नंबरची ही जी बस आहे ती कुर्ल्यावरून निघालेली होती। 332 नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघालेली होती आणि अंधेरी साईडला जाण्यासाठी या निघालेल्या बसमध्ये एकूण 60 प्रवासी आहेत ते प्रवास करत होते। परंतु ही मोठी दुर्दैवी घटना आहे ज्या ठिकाणी कालच या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी होता जो वाहन चालक आहे संजय मोरे, याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर त्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी आता पोलीस पुन्हा एकदा पंचनाम्यासाठी आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात आता अधिकचे खुलासे काय पुढे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि याच प्रकरणातले नवे आरोप काय होत आहेत ते आपण पाहूया। तर ही बेस्टची बस ही कॉन्ट्रॅक्टची असल्याचा आरोप हा शशांक राव यांनी केलेला आहे। चालक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर कडूनच दिला गेलेला होता असंही शशांक राव यांचा आरोप आहे। कॉन्ट्रॅक्ट बसेस बंद करून स्वतःच्या बसेस घ्याव्यात अशी मागणी शशांक राव यांची आहे। तर कॉन्ट्रॅक्ट बसेसची स्थिती ही दयनीय असल्याची भावना सुद्धा शशांक राव यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस असलेले शशांक राव यांनी हे आरोप केले। आपल्यासोबत स्वतः शशांक राव जोडले गेलेले आहेत। बेस्ट वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी ते आहेत। शशांकजी, खरं तर तुम्ही जे आरोप करताय की ही बस कॉन्ट्रॅक्टची आहे, संबंधित चालक हा कॉन्ट्रॅक्टचा आहे आणि त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्टच्या बस बंद व्हाव्यात ही तुमची मागणी आहे, नेमकं काय घडतंय? कॉन्ट्रॅक्टची बस आहे म्हणून अपघात कसा काय होऊ शकतो? असं आहे की BSTचे अनेक रूल्स आहेत। म्हणजे एखादी बस कशी मेंटेन करावी, त्याचं देखरेख कसं करावं याचे रूल्स आहेत, ज्याच्यामुळे बसेस व्यवस्थित मेंटेन होतात। दुसरं, ज्या वेळेला कामगार कामावर लागतो, ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याच्या सुद्धा सविस्तर व्यवस्थित ट्रेनिंगचे नॉर्म्स आहेत। कॉन्ट्रॅक्टर पैसे वाचवण्याच्या अनुषंगाने कोणतेही रूल्स आणि नॉर्म्स पाळत नाहीये, मेंटेनन्सचं पाळत नाहीयेत, कसलेही पाळत नाही आहे। आणि त्यामुळे काय होतं की समजा आता ते पगार कमी देतात, त्यामुळे त्यांच्याकडे कर्मचारी कमी असतात कधी कधी, तर आज आलेला माणूस उद्या गाडीवर चढतो, त्या ड्रायव्हरची काहीच चुकी नसते, कारण त्याला कामावर दिलं जातं, तो काम करतो, पण त्याची ट्रेनिंग होत नाही। त्याच पद्धतीने मेंटेनन्स तुम्ही जर बघितलं असेल, गेले 5-6 महिन्यामध्ये 2 ते 3 इन्सिडेंट्स झाले जिथे अजून एका कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या जळाल्या।
लकीली ड्रायव्हर आणि कंडक्टरने वेळेत भूमिका घेतली म्हणून पॅसेंजर्सचा जीव वाचला, पण पूर्णची पूर्ण बस जळालेली आहे. अशा इन्सिडेन्सेस आधी कधी झालेल्या नव्हत्या आणि वारंवार आम्ही सांगतोय की कॉन्ट्रॅक्टर्स कुठेही गाड्या मेंटेन करत नाहीयेत, कुठेही कोणते नियम पाळत नाहीयेत आणि त्यामुळे मुंबईकर जनतेच्या जीवाला धोका आहे एकूणच. आणि ही एवढ्या वर्ष म्हणजे 77 वर्षाहून अधिक काळ चालणारी ही बीएसटीची सेवा जी अत्यावश्यक आहे, त्याला जर प्रशासन सिरियसली घेणार नसेल आणि स्वतःच्या मालकीच्या बसेस घेऊन स्वतः ऑपरेट जर करणार नसेल तर मुंबईकर नागरिकांना धोका आहे. बरं शशांक जी, आता काल जो अपघात घडलाय म्हणजे तुम्ही कामगारांशी तुमचा चांगला संपर्क आहे त्यामुळे हा प्रश्न विचारतो, यामध्ये नेमकं काय घडलं होतं? म्हणजे संबंधित ड्रायव्हरची डबल शिफ्ट सुरू होती, बरीच कारणं असू शकतात. डबल शिफ्ट सुरू होती, संबंधित ड्रायव्हर हा झोपेच्या आहारी गेलेला होता, बसची स्थिती ही व्यवस्थित नव्हती. नेमकं काय घडलं होतं? तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली? नाही, आता सर्व काही फक्त डेटाची माहिती येईल ते इन्क्वायर करतायत, पण मला तेच म्हणायचं आहे की जर तो डबल करत असेल, परत डबल करायला नॉर्म्स आहे. मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट व्यवस्थित आपले रूल्स रेग्युलेशन देते. कोणताही ड्रायव्हर 8 तासाहून अधिक ऑन व्हील ड्युटी करू शकत नाही किंवा त्याला ती दिली नाही पाहिजे. पण आता यांच्याकडे कामगार कमी असतात कारण की पगार कमी देतात आणि पगार कमी असल्यामुळे ते फोर्स करतात कामगारांना डबल करायला. म्हणजे एका वेळेला काही कामगार 16-16 तास काम करतात. तर त्यांच्याही जीवाला धोका आहे आणि नागरिकांच्या जीवालाही मोठा धोका आहे. याची पूर्ण चूक ही कॉन्ट्रॅक्टर्सची आहे, कारण त्यांनी व्यवस्थित नॉर्म जर पाळले तर ही गोष्ट होणार नाही. आणि सरकारचे नियम आहेत, बीएसटीचे नियम आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व नियम धाब्यावर ठेवतात. अनेक अधिकारी त्यांच्याबरोबर सामील असतात आणि हे सर्रास चालू आहे. असा निर्माण होतो की बेस्टने ही जी कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत ती काही वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेली आहेत. ही संबंधित बस कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली होती, काही तपशील? ही ईव्ही म्हणून एक कंपनी एव्ही आणि ओलेक्ट्राच्या बसेस आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बरं, धन्यवाद शशांकजी, तुम्ही ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी. आणि तुमची जी मागणी आहे की बेस्टनं स्वतःच्या बसेस वाढवाव्यात, कॉन्ट्रॅक्टच्या बसेसमध्ये कामगारांना अनेक समस्या असतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात, तसंच बसेस मेंटेन केले जात नाहीत असा तुमचा आरोप आहे. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.